हाय, मी स्पृहा जोशी. मंथली फेवरेट्सच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. 1 मेला आमचं सांगा कसं जगायचं हे नवं कोरं नाटक रंगभूमीवर आलं आणि त्याच्या 2 महिने जवळपास खूप मस्त तालमी झाल्या. आता 25वा प्रयोग येऊ घातलेला आहे आणि अशी छान घोडदौड आमच्या नाटकाची सुरू आहे. तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा नाटकही बघायला या आणि सुरू करूया आपले या महिन्याचे मंथली फेवरेट्स. मे महिन्यात मी केलेलं इम्पल्स शॉपिंग. बॅगेचा ऑप्शन मिळाला आणि ती आहे ही बॅग. हा एक प्रचंड मोठा तंबू आहे आणि ह्याच्यामध्ये खूप कप्पे आहेत. बाओ शिप्स नावाच्या ब्रँडची ही बॅग आहे. मी बॅग वापरते तेव्हापासून, ट्रस्ट मी. एकतर हा कलर मला खूप आवडला, कोणी काही म्हणा. माझ्या बहिणीने हा बघून खूप घाणेरडी तोंड केली. मला आवडला, काय फरक पडतो. पॉइंट इज ह्याच्यामध्ये प्रचंड सामान मावतं. अमेझिंग बॅग आहे. फेवरेट फूड माझ्या मैत्रिणीने म्हणजे स्वरालीने मला जवळपास ॲडिक्ट केले. ऑरेंज टॉनिक वॉटर कोल्ड ब्रू या कॉफीने सध्या मला मॅड केलेलं आहे. काहीच करावं लागत नाही. ब्लॅक कॉफी, त्याच्यामध्ये ऑरेंज ज्यूस, त्याच्यामध्ये टॉनिक वॉटर, श्वेप्स नावाचा ब्रँड मी वापरते टॉनिक वॉटरसाठी, आणि थोडासा बर्फ, हे सगळं मिक्स करायचं आणि ते जे लागतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं ते प्लीज ट्राय करून बघा. मी असं सांगून तुम्हाला कळणार नाही. बनवायला अतिशय सोपी आहे, 5 मिनिटात बनते. आणि आत्ता जी ही टेरिबल आसपास हा जो उकाडा आहे, हीट आहे, त्याला बीट करायला आय थिंक प्लीज हे ट्राय करा. या महिन्यात मला आवडलेल्या वेबसिरीज, मी खूप कॉन्टेंट कन्झ्युम करते आहे आणि शिट्स क्रीक, मॅडमेन आणि मेंटलिस्ट या 3 वेबसिरीजनी मला खूप मजा आणली. तिन्ही जे विषय टोटली वेगळे आहेत. शिट्स क्रीक धमाल आहे, पण त्याच वेळेला तुम्हाला विचार करायला लावणारी अशी आहे. मॅडमेनमध्ये 1960च्या दशकातल्या अमेरिकेतल्या ॲडव्हर्टायझिंगचं एक पिक्चर त्यांनी उभं केलं आहे आणि खूप कमाल सिरीज आहे. तुम्ही प्रेमात पडू शकता त्या वातावरणाचा. इतकी भारी सिरीज आहे. आणि तुम्हाला खूप लाईट काहीतरी बघायचं असेल, ज्याच्यातलं कुठलंही कंटिन्युएशन तुम्हाला नकोय आणि रात्री घरी आल्यावर दमल्यावर फक्त एक एपिसोड सुरू करून क्राईम थ्रिलर बघायचे, तर मेंटलिस्टला पर्याय नाही. सो या तिन्ही वेबसिरीज मी खूप एन्जॉय केल्या. तुम्हाला आवडतील. या महिन्यात मला आलेला एक फार भारी एक्सपिरियन्स तुमच्याशी शेअर करते. लातूरला आम्ही संकर्षण व्यासगृहाच्या प्रयोगाच्या निमित्ताने गेलो होतो आणि लातूरची वरणफळं खूप फेमस आहेत. त्यामुळे आम्हाला पिकअप करायला जे दत्ता आले होते त्यांना मी म्हटलं मला इथली वरणफळं खायचे. एक वाफाळता गरमागरम वरणफळांचा डब्बा मला संजय शिरसाट यांनी आणून दिला. त्यांच्या पत्नी शुभांगीताई यांनी घाईघाईने ती वरणफळं केली आणि असा वाफाळता डब्बा माझ्यासमोर त्या दिवशी जेवताना होता. मला खरंच खूप भारी वाटतं. आम्हा कलाकारांवरती सगळी मंडळी, महाराष्ट्रात काय, महाराष्ट्राच्या बाहेर काय, आम्हाला आमच्या घराची आठवण कमीत कमी यावी आणि आम्हाला एकटं वाटू नये याच्यासाठी इतकी जीवापाड धडपडतात. या प्रेमासाठी आम्ही अत्यंत कृतज्ञ आहोत. या महिन्यात मी वाचलेलं आणि मला आवडलेलं एक पुस्तक सांगते. वेगळा बुकशेल्फचा व्हिडिओ एक गेल्या महिन्यात केलाच आहे आणि याही महिन्यात करीनच, पण पटकन वाचू आनंदे नावाचं एक पुस्तक, माधुरीताई पुरंदरे यांनी त्याचं संपादन केलंय. या पुस्तकाची खासियत अशी आहे की या पुस्तकाचे 4 भाग आहेत. या पुस्तकांमध्ये वेगवेगळ्या इतर पुस्तकांमधले उत्तमोत्तम वेचे, कविता, कादंबरी, ललित अशा वेगवेगळ्या पद्धतीचं साहित्य तुम्हाला एकत्र वाचायला मिळतं. या पुस्तकामध्ये ज्या पद्धतीचं लिखाण आपण वाचत असतो, एखादी कविता असेल जी निसर्गावरची आहे, तर अत्यंत उत्तमोत्तम चित्रकारांनी काढलेली चित्रसुद्धा त्या विषयाशी सुसंगत अशी आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे या महिन्यातलं माझं आवडतं पुस्तक आहे वाचू आनंद. तर हे होते माझे या महिन्याचे फेवरेट्स. तुम्ही या महिन्यात काय केलं? कुठे नवीन ठिकाणी गेलात का? काही वेगळे अनुभव घेतलेत का? काही छान पाहिलं का? काही नवीन वाचलत का? हे सगळं मला खाली कमेंट्समध्ये लिहून नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या महिन्यात अशाच एका व्हिडिओबद्दल. तोपर्यंत बाय बाय.